ओम नमो पौंडरिक पांडुरंग बुद्धाय नमः। पाली धम्मलिपी आणि बुद्ध विचार वारकरी संप्रदायाच्या संत साहित्यातून बुद्धत्वाचं दर्शन आणि बुद्धत्वाचं तत्वज्ञान सांगणारं जेवढे काही संत होऊन गेलेले आहेत त्यांच्या अभंगाद्वारे हे विचार मांडण्याचं काम बुद्ध विटेवरी हे चॅनल करत आहे। एक विनंती आहे की मी श्रीरंग पांडुरंग पवार बुद्ध विटेवरी या चॅनलवर मी आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे। बाबांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक द्या, आवड निवड कळवा, प्रतिक्रिया नोंदवा आणि तसेच बुद्ध विटेवरी या चॅनलला आर्थिक स्वरूपातून देखील धम्मदान करा एवढी विनंती करतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो। आजचा व्हिडिओ हा जबरदस्त होणार आहे हेही लक्षात घ्या, कारण जे निगेटिव्ह पॉइंट्स चाललेले आहेत बहुजन समाजा संदर्भामध्ये आणि या निगेटिव्ह पॉइंट्सला खतपाणी घालण्याचं काम ब्राह्मणवाद्यांबरोबर काही बटाळलेले बहुजन समाजातीलच विचारवंत कशा पद्धतीनं एक प्रोपोगंडा नॅरेटिव्ह करत असतात, पसरवत असतात, त्याच्या संदर्भात आजचा खास व्हिडिओ होणार आहे। आणि म्हणून विनंतीपूर्वक सांगतो की बाबांनो, बुद्ध विटेवरी हे चॅनल एक विचाराचं चॅनल आहे आणि याच्यामध्ये ज्ञानाचा बोध मिळत असतो हेही लक्षात घ्या। आणि म्हणून तुम्हाला विनंतीपूर्वक प्रत्येक वेळी सांगत असतो, हे चॅनल काय हाय पाय नाही, हे चॅनल काय मोठं श्रीमंत नाही, एका मोठ्या आलिशान अशा एक वातानं कुलीत खोलीत बसून पंख्याखाली खुर्ची टेबलवर बसून आणि पुस्तकाचे ढीगच्या ढीग मागे दाखवून आम्ही कधीच हे चॅनल, कारण एवढी आपली एवढी एक प्रॉपर नाही। थोडक्यात काय, हे झाडाखाली बसतो, हे चिंचेचं झाड आहे, हा तुटका फुटका फळा आहे, याच्यावर जे फोन क्रमांक लिहिलेला आहे, एवढंच माझं साहित्य आहे। आणि इथून पुढं हेही लक्षात घ्या की कमेंट्स करत असताना एक योग्य तीच कमेंट करावी आणि अशा पद्धतीची जे आज कमेंट मला आलेले आहे, वास्तविक पाहता काही कमेंट हे तुमच्यासाठी फार महत्त्वाचे असतात, कारण ह्या कमेंट्स मधून मला विषय मिळतो, विषयातून काय होतं, विषयातून तुम्हाला एक ज्ञानही प्राप्त होतं। आणि म्हणून बाबांनो, माझे व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा। आजचा व्हिडिओ आहे, व्हिडिओ कसला, अहो सुंदर अशी माहिती आहे, बलिप्रतिपदा मी घेणार आहे। मला वाटतं तुमच्या मनामध्ये कुठेतरी पाल चुकली असेल की आज बाबाजी आपल्याला बलिप्रतिपदा सांगणार आहेत। मग हे कमेंटच्या भानगडीत काय, तर या कमेंटच्या माध्यमातूनच आजचा विचार मांडणार आहे, बहुजनांच्या हितासाठी, बहुजनांच्या सुखासाठी। आणि म्हणून सुरुवातीलाच एक धम्मपदाचं एक वाक्य सांगून देतो, बाबा रे, त्यांनी मला मारलं, त्यांनी मला छळलं, त्यांनी मला त्रास दिला, त्यांनी मला दुःख दिलं, हा विचार जोपर्यंत तुमच्या मनामध्ये आहे तोपर्यंत तुमचं दुःख नष्ट होत नाही। तर वैर्यानं वैर समाप्त करावं, हाच बुद्धाचा सनातन धर्म आहे। ह्या धम्मपदाच्या शिकवणीप्रमाणे आजच्या व्हिडिओला मी सुरुवात करत आहे। कारण काय, एक महत्वाची गोष्ट सांगतो, कारण काय, हे जे बटाळलेले बहुजनातील वामपंथीय विचारवंत कशा पद्धतीने हा प्रोपोगंडा तयार करतात याच्यावर येणार आहे। छत्रपती शिवाजी महाराज असू द्यात किंवा आजच्या व्हिडिओमध्ये एक सारीपुत्त असू द्यात, आजच्या व्हिडिओमध्ये हा भाग जेवढी घेणार आहे ना त्याचं थोडंसं टिप्पण देतोय तुम्हाला मी करून। आणि म्हणून आजचा व्हिडिओ पहा, महत्वाचा आहे। आणि अगोदर मी कमेंट्स वाचतो, कमेंट केवळ त्या मुलाचीच नव्हे,
मिलिंद कोकरे हा जो मुलगा आहे त्याने जी कमेंट दिलेली आहे, कमेंट त्याची नाही, ही कमेंट प्रातिनिधिक स्वरूपाची आहे आणि प्रातिनिधिक स्वरूपाची कमेंट असेल तरच त्याच्यावर मी बोलत असतो. एरवी काही बोलतात, पण अशी कमेंट मला फार आवडते. माझ्या निगेटिव्ह आहे ती, परंतु मला आवडली, कारण माझ्या विचाराच्या विरोधात जरी एक विषय असेल, कमेंट्स असेल, परंतु तिचाही सन्मान मी कधी करतो ज्यावेळी त्याच्यातून मलाही काही आत्मबोध होतो. तर बाबा रे मिलिंदा, या कमेंट्स तुझी वाचून दाखवतो, मला क्षमा कर. क्षमा कर म्हणण्यापेक्षा काय क्षमा करतो असू दे. काय म्हणतो हा पोरगा पहा, आपले व्हिडिओ चांगले असतात, धन्यवाद आधी देतो, कारण पुढे त्यांनी मला जर वेगळे बोललाय. आपले व्हिडिओ चांगले असतात, पण आजचा व्हिडिओ काही चांगला वाटला नाही. ते बळीराजाचं नाही का काल परवा मी एक व्हिडिओ दिलेला आहे आणि तो त्याला चांगला वाटला नसेल आणि असतो. पुढं कालच म्हणते करुणानंद थेरो यांची धम्मदेशना ऐकली. ठीक आहे, असू द्या, भंतेजीचं धम्मदेशना ऐकावी, प्रत्येकाने ऐकावी, त्यात काय वावगं नाही. आणि आपले धम्मगुरू आपल्याला धम्मदेशनाच देत असतात ना. त्यांनी सांगितले की दिवाळी ही बुद्धाची नाही. बर, त्यांचा विचार तो असू शकतो नाही का मिलिंदा. तो त्यांचा विचार, त्यांचा अभ्यास, त्यांचं तत्वज्ञान आहे. माझं पहिल्यापासून तत्व आहे काय माहिती आहे का, मी स्वतः तर संशोधन करतो, पण जर कोणी काही एखादं संशोधन मांडलं असेल ना तर त्याला मी विरोध कधीच करीत नाही, कारण अहो ते त्याच्या बुद्धीतून निपाजलेले विचार आहेत. आता हे जे कोण करुणानंद भंते जे आहेत आणि त्या भंतेजींनी सांगितलं मुलाला की दिवाळी ही बुद्धाची नाही, धम्मदेशना देत असताना असेल कदाचित. करुणानंद आदरणीय, कारण हे भंते जे आहेत आदरणीय करुणानंद थेरो यांनी विचार जे मांडलेले असतात ते काहीतरी अभ्यासातून मांडले असतील ना. बरं, पुढे काय म्हणतो हा, कोणत्याही ग्रंथात दिवाळीचा उल्लेख नाही. ठीक आहे, त्या ग्रंथापर्यंत कदाचित भंते करुणानंद पोहोचले नसतील. मग तू तरी पोच की रे मिलिंदा बाळा, तूही पोच. कोणत्याही ग्रंथात दिवाळीचा उल्लेख नाही. दुसरं काय म्हणतो तो, बौद्धांनी दिवाळी साजरी करू नये. त्याची कारण या मुलांना सांगितली असते तर बरं झालं असतं, पण त्याला सांगितलं ना भंतेजींनी की बाबा दिवाळी हे बौद्धाचा सण वगैरे नाही आणि दिवाळी बौद्धांनी साजरी करू नये. आता याच्यात मी जरा ताशेर ओढणार आहे, पण थोड्या वेळानं कसे या वाक्यावर बरं का, की बौद्धानं दिवाळी साजरी करू नये. कोण म्हटलं, काय म्हटलं, काम असं कशासाठी म्हटलं, याच्याशी माझा काही संबंध नाही. मग आदरणीय करुणानंद भंतेजींनी जरी म्हटलं असलो तरी दिवाळी साजरी करू नये, पण ती का करू नये याचा जो खुलासा केलाय तो पुढे महत्वाचा ऐका आता. कारण तो काय म्हणतो, ह्या दिवशी ब्राह्मणाने बौद्ध भंते सारीपुत्राची हत्या केली. आता लक्षात, एक वाक्य लक्षात घ्या, कारण तुम्हाला इतिहासामध्ये खोचणार आहे चांगला आता इथनं पुढं. या ब्राह्मणाने म्हणजे सारीपुत्ता, बौद्ध भंते जे होते आपले सारीपुत्त, मोगलायन सारीपुत्त, हे बिंबिसाराच्या काळामध्ये भगवान बुद्धाच्या समकालीनच होते. नव्हे ते आदर्श असे आनंदाबरोबरचे ते एक फार मोठे नावाजलेले भंते होते. बरं, ब्राह्मणाने प्रतिक्रांती करून बौद्ध धर्माचा नाश केला. हे दोन वाक्य झाले आपले. जवळपास सर्वच सण हे कोणत्या ना कोणत्या महापुरुषाची हत्या करूनच साजरे केले जातात. भंते करुणानंदाने ह्या मुलाला किंवा समोर जे बसलेले असतील माझे बांधव, माझे समाज बांधव, त्यांना भंतेजीने अशा पद्धतीची देशना दिलेली आहे. अर्थात आपल्याला याच्यावर त्यांनी तशी देशना काय दिली, काय द्यावी हा त्यांचा तो प्रश्न आहे, त्यांचा तो अभ्यासाचा भाग आहे नाही का. आपण तसं बोलू नये, परंतु कोणत्या ना कोणत्या महापुरुषाला मारूनच सण साजरे केले जातात याच्या पाठीमागची भाष्यभूमिका देखील तेवढीच समजून घेतली पाहिजे. आणि
आणि काय म्हणतो हा मुलगा की लोकांनी अशा व्हिडिओला म्हणजे आमच्या व्हिडिओ सारखे येड्या माणसाच्या व्हिडिओला तो मध्यंतर नाही का तो अशोक अवचट का खवचट तो नेहमी मला बुद्धू बाबा म्हणायचा. म्हण बाबा तुला मी बुद्धू दिसत असेल. आणि तो काय म्हणला तर मला बुद्धू बाबाचा बुद्ध विटेवरी. नशीब त्यानं दुसरा शब्द नाही वापरला. म्हणजे ह्या बुद्धू बाबाचा या वेड्या बाबाचा बुद्ध कोण आहे तर तो विटेवरी उभा आहे. पांडुरंग विठ्ठल भगवान पांडुरंग बुद्ध बाबाचा. कोण त्या अशोक अवचट का खवचट आहे त्याच्या म्हणण्यानुसार त्याचा विषय घेत नाही. तर आपलं खूप मोठं काम आहे आता. बरं बनतेजी खोटे प्रवचन किंवा देशना देणार नाहीतच. नाही ते देणार ना. अहो मुसावादा वेरमणी शुकापदम समाधी आम्ही खोटं बोलणारे अशा पद्धतीची त्यांनी पंचशिलेची शपथ घेतलेली असते. बनतेजी खोटे कसे बोलतील बरं. हां अभ्यास जर थोडासा एक कुठं जरी कमी जर पडलाच असेल तर ते सांगतील आणि विशेष म्हणजे द्वयार्थी बोलतील की असं वाटतंय असं करावं असं वाटतंय. म्हणजे कसं होकारही नव्हे आणि नकारही नव्हे असो. म्हणून हा मुलगा काय म्हणतो मिलिंद काय म्हणतो पोरगा बनतेजी खोटे प्रवचन देणार नाहीत. त्यांचा अभ्यास भरपूर असतो. खरंय बाळा. बनतेजींना आम्ही जसे संसाराची व्यापलेली माणसं असतो. आम्हाला काय 2 पुस्तकं आली गेली कुणी वाचली. पण बनतेजीला भरपूर लोक दान दक्षिणा देत असतात. धम्मदान देत असतात. आरामशीर खातपीत असतात. उद्याच्या जीवनाची त्यांना काळजी नसते. कुठून दळून आणायचं कुठं मिरच्या कोंडायच्या कुठनं भाजीपाला आणायचा याची काय घेणं देणं नाही. 11च्या अगोदर त्याला सुग्रासाचं भोजन देखील मिळतंय. त्यांना काय कमी आहे मग. तुला कामच काय दुसरं. ग्रंथ संपदाही तुमच्या आमच्यासारखेच एक भाविक एक बौद्ध समाज त्यांना भरपूर प्रमाणात देत असतो. त्यांना काय कुठे काम असतं का नसतंच. संध्याकाळी प्रवचन केलं धम्मदान घेतलं झालं त्यांचं काम नाही का. मग त्यांना अभ्यासाला भरपूर वेळ मिळतोच की. भरपूर वेळ मिळतो. त्याच्यामुळं कदाचित त्यांचा भरपूर अभ्यासही झालेला असतो नाही का बाळा. आणि म्हणून त्यांच्या वाक्यावर विश्वास ठेवावा असं अपील कोण करतो हा मिलिंद करतो. कारण यानं आदरणीय करुणानंद भंतेजी यांचं प्रवचन ऐकून आणि त्या प्रवचनामध्ये घेतलेला जो विषय आहे सारीपुत्राची हत्या वगैरे आणि बहुजन समाजा जे काही सणांची जी निर्मिती झालेली आहे ती केवळ आणि केवळ बहुजनांच्या महापुरुषांची हत्या करूनच झाली आहे काय असं या मुलगा म्हणतो. म्हणून पुन्हा हा मुलगा अपील करतो की बौद्धानं दीपावली दीपोत्सव साजरी करू नये. हा झाला कमेंटचा भाग. आता मी या पोराला विचारतो आणि ते पायरीने विचारतो आणि एक महत्वाचं विचारतो. लांबू द्या अर्धा तास जरी आपला हा हे काही याला म्हणते मोबाईलला गेलं तरी चालेल. परंतु एक तुमची खुलासा करणं माझं कर्तव्य आहे. माझ्याकडं हा कमेंट्स आली म्हणून करतोय. तर बाबा एक लक्षात घेऊ निगेटिव्ह लक्षात घेऊ. फक्त पॉईंट काय वैदिक वाद्यांनी मी ब्राह्मणवादी शब्द वापरला नाही. मनुवादी हाही शब्द वापरलेला नाही. तर बौद्ध वैदिक जे काय कोणी आहेत इतिहासकार आता इतिहास म्हणण्यापेक्षा पुराणकार म्हणा ग्रंथकार म्हणा त्यांनी केवळ आणि केवळ श्रमण संस्कृतीचा पराभव झाला असा खोटा प्रचार आणि प्रसार करून बहुजनांच्या मेंदूवर इतके हमरिंग केले तुम्ही पराभूत आहात. इतके हमरिंग केले तुम्ही पराभूत आहात. इतके हमरिंग केले तुम्ही पराभूत आहात की ज्याची पुष्टी आजपर्यंत वामपंथीय लोकांनी समाजामध्ये पसरून समाजामध्ये दुबळेपणा निर्माण करून काय हासिल केलं त्यांनी. काही केलं हासिल नाही. परंतु अशा पद्धतीचे विचार पेरून आता हे माझे विचार आहेत. आमच्या मिलिंदला विचारलेल्या प्रश्नाची उत्तर
तर मला काय एक आता मी एक प्रश्न विचारतो, खालून घेऊ का वरून घेऊ सांगा, कुठनं घेऊ सुरुवात करतो आता. म्हणजे अर्वाचीन काळापासून का प्राचीन काळापासून? ठीक आहे, प्राचीन काळापासून सुरुवात करतो आणि सारीपुत्तापासूनच सुरुवात करतो. लक्षात आलं का? काय म्हणतो हा मुलगा किंवा त्या बंतीजीने त्याला काय सांगितलेलं असतं? सारीपुत्ताची हत्या केली म्हणून दिवाळी साजरी झाली. हा, मग दिवाळी साजरी झाली तर मग दिवाळी त्यांनी करायची असते की रे बाळा. बहुजन समाजामध्ये दिवाळी सण कुठून आला? किती आहेत बहुजन जे म्हणतो आपण 85% बहुजन आहेत आणि वैदिक फक्त 3.5% आहेत. 3.5% लोकांनी 85% बहुजनाला हरवलं. अरे काय बोलताय काय तुम्ही? कुठला निगेटिव्ह विचार? त्या लोकांनी जसं लिहून ठेवलंय तसं तुम्ही पुढे धाडपाय लागलेत आणि बहुजनांच्या मेंदूला जास्तीत जास्त गुलाम करण्याचं काम तुम्ही वामपंथी हे करत आहात. हे लक्षात घ्या तुम्ही. सारीपुत्ताची हत्या, मुघलांची हत्या, राज्य कुणाच होतं रे बाळा? त्यावेळी राज्य कुणाच होतं? राज्य होतं बिंबिसाराचं, नाही का? आणि मग बिंबिसाराच्या राज्यामध्ये बिंबिसार कोण होता? तर तो सिद्धार्थ गौतम बुद्धांचा एक सहकारी म्हणा हवाय. तर काय समकालीन आहेत ना, हेही राजा तेही राजा, दोन्ही राजेच होते ना बाबा. आणि मग हे समकालीन राजे असताना देखील सारीपुत्ताच्या हत्या ब्राह्मणाने केली. एवढं ब्राह्मणाचं धाड झालंच कसं? अरे काय गुप्तहेर संघटना नावाची काय संघटना असेल का नसेल त्या बिंबिसाराच्या काळामध्ये? तसंच आणखी एक मोठा निगेटिव्ह बोलणार आहे, पूर्ण बोलणार आहे, पण मुद्दे काय काय घेणार आहे हे सांगतोय. त्याचप्रमाणे आपले महाराष्ट्राचे सर्वश्रेष्ठ असे राजे छत्रपती शिवाजी महाराज. निगेटिव्ह लोकांनी, वामपंथी लोकांनी, नास्तिक लोकांनी हाही प्रचार केलेला आहे की सोयरा म्हणजे आमची सोयराबाई नव्हे, आमच्या चोखोब्याची सोयराबाई नव्हे, महाराणी सोयराबाईंनी काही ब्राह्मणांच्या हस्ते करून महाराजांचा विष देऊन एक खून केला, हत्या केली वगैरे. हाही निगेटिव्ह पॉइंट पुढं आलेला होता. एकावर बोलतोय बाबांनो मी. तदनंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये श्री संत तुकाराम महाराजांची हत्या झाली. हेही वामपंथीयानं पद्धतशीर बहुजनामध्ये पेरलं आणि बहुजनही त्याला उद्या करू लागले. कारण काय? तर अशा पद्धतीचे जे निगेटिव्ह विचार आमच्या एक धर्मपीठात पासून जर सुरुवात होत असेल, धर्मपीठ याचा अर्थ तुम्हाला समजलाच असेल, उघड सांगतो, बंतेजी लोकांनी जर अशा पद्धतीचा जर प्रचार आणि प्रसार जर केला तर तो बहुजनांना खरंच वाटणार की काय? पण जे काही इतिहासाचे मुद्दे मी मांडणार आहेत त्याचे उत्तर मात्र आमच्या ह्या मिलिंद आणि आदरणीय भंतेजी करुणानंद यांनी द्यावेत, असं मी त्यांना एक आव्हान देतोय आव्हान. झालं का? पुन्हा अजून कोण कोण आहेत बाबा? तदनंतर तुकाराम महाराजांचा खून झाला. वयकुंठ, वय म्हणजे आयुष्य, कुंठ म्हणजे कुंठने त्यांचं आयुष्य खंडित केलं. कोणी? तर म्हणे ब्राह्मणाने. छत्रपती शिवाजी महाराजांची हत्या कोणी केली? तर सोयराबाई महाराणीनं ब्राह्मणाच्या सांगण्यावरून. बर, सारीपुत्ताची हत्या कोणी केली? हे निगेटिव्ह पॉइंट आहे. सारीपुत्ताची हत्या कोणी केली? मुघलांची हत्या कोणी केली? तर तेही ब्राह्मणानंच केली. वा 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 वा, धन्य बाबा ते ब्राह्मण. अहो 85% लोकांच्या डोळ्यामध्ये धूळ फेकणारे 3.5% ब्राह्मण किती चालाक असतील नाही का? भरपूर चालाक असतील नाही का? हा. तदनंतर सगळ्याच संतांच्या हत्या ब्राह्मणाने केल्या. 13व्या शतकामध्ये जे काही संत निर्माण झाले ना, मग ते संत ज्ञानेश्वर माऊली असू द्यात, नामदेव महाराज असू द्यात, चोखा मेळा असू द्यात, सावता माळे असू द्यात, गोरा कुंभारा असू द्यात, युवान काय तर काल परवापर्यंतच्या संतांच्या, समस्त संतांच्या हत्या या देखील ब्राह्मणाने केल्या. का रे बाबा? बहुजनांचे संत
एवढे दुबळे एवढे पंग होते की ते बामणाच्या हातामध्ये लागावे तर त्यांनी यांची हत्याच करत सुटावं. एवढे निष्ठेच होते. बहुजन समाज इतका निष्ठेच आहे. ज्याच्याकडून लाता खाणारा, बुक्का खाणारा, मार खाणारा बहुजन समाजाला काही एवढं स्फूर्ती नाहीच का, ताकद नाहीच का, पॉवर नाहीच का? अरे काय इतिहास लिहिलेला आहे सांगतोय आम्ही सगळं. मी बी तेच बोलणार आहे आता. तदनंतर बघा, आणि कहर म्हणजे कहर, कहर म्हणजे कहर की एका ब्राह्मण स्त्रीनं भारताच्या महान नेत्याचा देखील अशाच पद्धतीनं स्लो पॉयझन घालून खून केला. उघड सांगतो, परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची देखील हत्या सविता देवीनं म्हणजे माईसाहेबांनी केली. अशाही पद्धतीचं एक निगेटिव्ह काही भंतेजींच्या तोंडातून मी ऐकलंय, काही भंतेजींच्या मी तोंडातून ऐकलंय. बाबांनो लक्षात गेलं का? आता मी एका मुद्द्यावर येतो आणि खाली खाली सरतो. दुसरे आणखी एक निगेटिव्ह आहे बघा. काय? आज आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून झाली 75 वर्ष होऊन गेली. माझ्या अंदाजानं तर जास्त झाली आहे का? आता माझंच वर 75, 76, 77, 78, 79 जवळजवळ 80च्या घरामध्ये आता आमचं स्वातंत्र्य गेले. 80 वर्ष स्वातंत्र्यापासून 80 वर्ष झालं आमच्या देशाला स्वातंत्र्य मिळालं. इतकंच काय, पण संविधान प्राप्त होऊन देखील आम्ही 75 ओलांडलेले. 75, 76 वर्ष झालं. या देशामध्ये मनुस्मृतीचं राज्य नाही, तर या देशामध्ये भीमस्मृतीचं संविधान चालतंय. हे या निगेटिव्ह लोकांना मान्य नाही हो. आणि म्हणून हे काय म्हणतात बरं का, काही भकतात, बोलत नाहीत मी म्हणत होता, हे काय भकतात की अजूनही मनुवाद जिवंतच आहे हो. का रे बाबा? बाबासाहेबांचं संविधान नाकारण्याचे हे वृत्ती आहे का? हे ब्राह्मण किंवा इतर कोणीही निगेटिव्ह पसरवलं नसतं तर आम्हाला इतकं दुबळे काय समजावं? अरे भीमा कोरेगावचे आमचे औलाद असताना नाही का, आणि आम्ही स्वतः इतकं निश्चित समजावं. हे कशासाठी? याच्यातून काय सांगायचंय? नास्तिकवादाला लक्षात घ्या. मी नेहमी बोलत असतो, वामपंथीयांना, नास्तिकवादांना, कम्युनिस्टांना बाबासाहेब आणि बुद्धाचं काही देणं घेणं नाही हो. काही देणं नसतं यांना. फक्त बाबासाहेबाच्या बुद्धाच्या आडून, कारण बुद्धाने काय केलेलं आहे? ईश्वर नाकारलेला आहे. ईश्वर नाकारला, आत्मा नाकारला, वेद नाकारले हो. पण असे केवळ बुद्धानेच नाकारले नाहीत. त्या काळामध्ये 62 पंथ होते. त्याच्यामध्ये 4 वाक्य महत्वाचं होता. जैन विचार महत्वाचा होता. यांनी देखील आत्मा ईश्वर नाकारलाच की. याचा अर्थ असा नाही की काहीही निगेटिव्ह पसरून कुठल्याही त्याला कशी कलाटणी द्यावी. हे चुकीचं आहे. आज भारताला 75 वर्ष संविधान लागू झालेलं आहे. आज इथं भीमस्मृतीचं राज्य असताना देखील काही आणखी म्हणतात मनुवाद्याचंच राज्य आहे. बामणं म्हणत नाही, तो आमच्यातलीच म्हणतात. हे आमचं दुर्दैव आहे. अरे ठासून मनावर ठसवा की हे भीमस्मृतीचं राज्य आहे, हे संविधानाचंच राज्य आहे. का नुसतं घोषणा द्यायच्या, जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान. संविधानाचं पहिलं पाणी ह्याने कधी उलटलेलं नसतं, पण देतो घोषणा. बरं दे द्या, मी म्हणत नाही सगळ्यांना संविधानामध्ये तज्ज्ञ असावं असं मी म्हणत नाही. लक्षात आलं का? परंतु हा विचार कशासाठी मनू करता रे? मनुवाद. अरे भीमवाद म्हणून तुमच्या मेंदूवर जरा हॅमरिंग करा ना, चांगली ठोके द्या ना, चांगले मेंदूला हलवा ना. का जुन्याचे विचार घेऊन पळायचे? तर याचा उद्देशच एक असतो, या कम्युनिझमचा आणि वामपंथीयांचा विचारांचा म्हणतो मी, व्यक्तींचा नव्हेच. तर यांचा बुद्धाचं काय घेणं देणं नाही, याला बाबाच्या विचाराचंही काय देणं घेणं नाही. पण बाबाच्या आणि बुद्धांच्या आडून नास्तिकवादाचा प्रसार करून समाजामध्ये मात्र दुही निर्माण करतात. आणि म्हणूनच मी पहिल्या सुरुवातीला जो यमक वर्गातील धम्मपदातील यमक वर्गातील जो मी तुम्हाला विचार सांगितला, काय त्यांनी मला मारलं, त्यांनी मला झोडपलं, त्यांनी मला छळलं, त्यांनी मला दुःख दिलं, ही भावना आपल्या मनामध्ये आजही जागृत आहे असं वाटतं.
अरे विचार द्या सोडून, त्यांनी मारलं जाणं विसरून. आणि मग बाबा आपले बुद्ध म्हणतातच की वैर्यानं वैर समत नाही बाबा, ते वैराने समत असतं. तुमच्या माहितीसाठी सांगतो, आणखी भरपूर बोलणार आहे. किती मिनिटं झालेत काय दिसत बी नाही ह्याच्यामध्ये, हे व्हिडिओ मध्ये. तर या बहुजनांच्या याच्यात मी मुद्देसूद बोलणार आहे बरं का. बाबांच्या हत्येसंबंधी, तुकाराम महाराजांच्या हत्या, एक दोन वेळे सांगतो म्हणजे तुमची उत्सुकता जागृत, पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी तुमची उत्सुकता जागृत होण्यासाठी सांगतो. तुकाराम महाराजांची हत्या केली ब्राह्मणानं, बर मी मानलं, बरं ठीक. पुढं असं आहे, राज्य कोणाच होत रे बाबा? छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य होतं. छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य. आणि त्या राज्याचा शिआयडी प्रमुख कोण होता, ज्याला गुप्तहेर म्हणतो आपण, तर तो होता बहिर्जी नाईक बहुजन. अलग लक्षात. मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये इतक्या मोठ्या महान संतांचा नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरुचा, तुकाराम महाराजाचा जर खून होत असेल तर त्या खुनाच्या पाळेमुळे शोधण्यासाठी बहिर्जी नाईकानं काही प्रयत्न केलेच नाहीत का रे बाबा? मग तुम्हाला काय सांगायचंय, छत्रपती शिवाजी महाराजांना एक वेगळं स्थान द्यायचं. माझ्या तोंडातून ते शब्द फुटू नयेत आणि फुटणारी नाहीत, कारण मला छत्रपतींचा आदर आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे महान आहेत, तसेच एक राज्यकर्ते होऊन गेलेले आहेत. सम्राट अशोक सारखे महान होऊन गेलेले आहेत, ते दुसरे सम्राट अशोकच आहेत. आणि मग मला सांगा बाबांनो, तुम्ही छत्रपती महाराजांच्या राज्याला किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यकारभाराला दुय्यम लेखण्यासाठी अशा पद्धतीचा निगेटिव्ह पॉइंट्स तुम्ही बहुजनांच्या मनामध्ये का घालवता बरं? छत्रपती शिवाजी महाराजांनी याची कसली चौकशी काय केली नाही? छत्रपती शिवाजी महाराजांचे जे बहिर्जी नाईक हा शिआयडी प्रमुख होता, त्याला याची मुळे सापडली नाहीत का? म्हणजे कुठंतरी बहिर्जी नाईक कमी पडतो असं तुम्हाला म्हणायचंय का? कुठंतरी शिवाजी महाराज कमी पडला तर असं तुम्हाला म्हणायचंय का? खून झाला. कोण बसवतं हा निगेटिव्ह विचार? मग आम्ही असं म्हणतो की ज्याला एक वेगळाच विचार इथं पसरवायचा आहे, त्यांनी मात्र या महापुरुषाच्या आडून आपले विचार पुढे घुसमटायला लागलेले आहेत. मी असा विचार केलेला आहे, पण ही फक्त झलक सांगितली, आणखी भरपूर बोलणार आहे. तत्परी तुम्हाला सांगतो, कारण यानं आता सारीपुत्तापासून सुरुवात केलेली आहे पोरानं, आणि त्याच्यामुळं त्याला अगोदर एक मी टप्प्याने सांगतो. कसे टप्पे घेतो पहा तुम्ही. भगवान गौतम बुद्ध यांचं महापरिनिर्वाण कधी झालं? इसवी सन पूर्व 483 563 इसवी सन पूर्व जन्म झाला, आणि 483 भगवान गौतम बुद्धाचं एक महापरिनिर्वाण झालं. लोहाराच्या घरी. आता किती गमतीचं इतिहास लिहिला या लोकांनी. लोहाराच्या घरी जे मकरकंद याचं ते सुकरमध्य भाषेत जोडला गेला हो, पण तसं नाही बाबा. एक वनस्पतीचा प्रकार आहे तो, ते आपण म्हणतो ना, ते काय फळे वगैरे असे जमिनीमध्ये बटाट्यासारखा भाग, तो रताळ्यासारखा भाग असतो तो. अशा एका कंदमुळाची भाजी खाल्ल्यानंतर आली, आणि ते कंदमुळ काय सगळेच काय पोषक असं नसतात. एखादं कंदमुळ अशा पद्धतीने त्याची भाजी बनवली त्या लोहारानं, बहुजनानं. मुद्दाम बोलतो हे शब्द आता, कारण बरेच लोक म्हणतात ना बुद्धाच्या काळामध्ये जात कुठं होती, आणि मग लोहार कुठं आला रे लोहार? सुनीत नावाचा गाव स्वच्छ करणारा भंगी कुठं आला? स्वारीवर हा शब्द घेतल्याबद्दल तरीही म्हणतो, कारण तुमच्या डोक्यामध्ये ते घुसळून घालण्यासाठी. म्हणता ना तुम्ही बुद्धाच्या काळामध्ये जातीवाद नव्हता, हे खरं आहे, परंतु वर्णवाद होता. वर्णवादाचं रूपांतर जातीवादामध्ये कसं झालं हा आजचा माझा विषय नाही. तर एक लक्षात घ्या,
सारीपुत्ताची ज्यावेळी हत्या झाली हे म्हणतोय म्हणून मी म्हणत नाही. राज्य कुणाचं होतं? राजा बिंबिसारचं राज्य होतं. बरोबर आहे. आणि मग मोगलान यांच्या महापरिनिर्वाणानंतर अवले काय काय विचित्र बोलतो तो. सारीपुताचे तुकडे तुकडे केले, मोगलांचे तुकडे तुकडे केले आणि मग ते बुद्धांच्या पुढे आणून टाकले. मग बुद्धांनी मग ते काय ते त्याच्यावर अंत्यसंस्कार वगैरे केला. इतका आता बारीक डिटेल बोलत नाही. अंत्यसंस्कार केला आणि मग त्याच्यावर एक स्तूपाची जडणघडण केली. बरहुत आणि सांचीचा स्तूप. अलग लक्षात. हे सारीपुताने मोगलान यांच्या सारीपुत्ता आणि मोगलान यांच्या अस्थि धातूवर उभारलेले स्तूप आहेत. असू द्या, आम्हाला ते पवित्र आहेत. मी त्यांना इथं नमन करतो. आहेत आम्हाला ते पवित्र. पण बिंबिसार काय करत होता? राजा बिंबिसार होत आहे ना. आणि शाडी व्यवस्था काय साधी नव्हती या लोकांची. हो, ते आताचे हाय फाय फोन फेन जे आहेत नाही, मोबाईल वगैरे, हॅलो हॅलो ते टेलिफोन वगैरे, ही व्यवस्था पूर्वी नव्हती. परंतु त्याच्याही पूर्वी होते हे मला माहिती आहे. आणि माझ्याकडे सगळं अवेलेबल आहेत. तर या बिंबिसाराचं राज्य नामुष्कीच होतं का रे बाबा? बिंबिसार राजा हा कर्तव्य दक्ष नव्हतं का रे बाबा? तुकारामाचा खून केला. छत्रपती शिवाजी महाराज हे कर्तव्य दक्ष नव्हते का रे बाबा? द्या उत्तर. तर या बौद्ध एक वंशामध्ये म्हणजे बौद्ध कालामध्ये म्हणतो, वंश म्हणण्यापेक्षा बौद्ध कालामध्ये किती सम्राट बौद्ध होते? किती झाले? मला फक्त सम्राट अशोकच माहिती आहे. लक्षात आलं का? आणि बिंबिसार कारण ते समकालीन होते म्हणून. तदनंतर थोडाफार सातवाहन राजाला देखील तुमच्या ह्याशा निगेटिव्ह विचारमुळं हे लोक त्यांना बी आता थोडंसं दूरवर. बरं, इतकं आता डिटेल सांगत नाही, पण एक एक सांगतो. तर ऐका बाबांनो, जो इतिहास घालला गेलाय, एक लक्षात घ्या, जो इतिहास घालला गेलाय तो कालांतरानं लिहिला नाही. किती शतकामध्ये? 6व्या ते 11व्या शतकापर्यंत लिहिला नाही. आता तेही डिटेल बोलून कधीतरी, आज वेळ नाहीत का? आणि बळीराजा तुम्हाला वाटतं आज मागत राहतंय काय की राहू दे, राहिले तरी उद्या बोलून. तर जे सम्राट होऊन गेले त्यांचा कालावधी कसा पहा. अजातशत्रू ज्याच्या कालखंडामध्ये पहिली धम्म परिषद झाली असे ते अजातशत्रू. आणि हे अजातशत्रूचा काळ कुठला होता राज्यकारभाराचा? इसवी सन पूर्व 553 553 इसवी सन पूर्व 523 म्हणजे 523 अजातशत्रू. त्याच्यानंतर चंद्रगुप्त मौर्य म्हणजे मौर्य घराण्याचे संस्थापक. यांचा कालावधी किती आहे? इसवी सन पूर्व 222 ते 298. चंद्रगुप्त मौर्य म्हणजे मौर्य घराण्याचे हे संस्थापक. आणि मग अजातशत्रू म्हणजे बिंबिसार म्हणजे हर्यक वंश संपल्यानंतर एक कोणाचं राज्य आलं? चंद्रगुप्त मौर्याचं आलं. मग चंद्रगुप्त मौर्य तर तुम्हाला तर माहिती आहेत, एक बिहारी का तो काय तिकडे मुलगा छान गाणं गातो. ते दोन मुलगा आणि एक मुलगी आहे, नवरा बायका दोघं जण. देश बिकणं आहे असं काय त्याच्या गाण्याचा अर्थ आहे बघा. चंद्रगुप्त मौर्य सम्राट होऊन गेला, अशोक मौर्य सम्राट होऊन गेला, आणि मग बाबासाहेब त्याच्यानंतर मोठे सम्राटच होऊन गेले. आणि इतकं मोठं कष्टानं कमाई केली आणि मग देश बिकता आहे असं काय ते गाणं आहे बघा. ते पोराचं आता मला ते का आठवत नाही, तुम्हाला कुठं जर पाहिलं ते उत्तर प्रदेशाकडलं ते गाणं आहे. तर असू द्या, चंद्रगुप्त मौर्याचा कालावधी 222 ते 298.
लिहून घ्या पोरं, तुम्ही लिहून घ्या ह्या गोष्टी. सम्राट अशोकाचा काळ महत्वाचा काळ, कमीत कमी हे तरी लिहा की रे, इसवी सन पूर्व 272 ते 1-2 मिनिटं थांबतो. थोडस धाप लागली हो, मोठी धाप लागलेली आहे. पाणी द्या बरं, मला प्यायला पाणी द्यावं. टोपण काढ एक त्याचं. दोन समजा. बसा तिथे जाऊन तुम्ही. सम्राट बिंबिसार त्यांचा कालावधी किती आहे? 297 इसवी सन पूर्व ते 237 इसवी सन पूर्व. सम्राट अशोकाचा काळ, कारण त्याचे जे वडील होते म्हणजे आजोबा चंद्रगुप्त मौर्य, त्यांचा काळ 322 ते 298. अशोकाचा काळ 273 ते 232. सम्राट कनिष्काचा काळ इसवी सन पूर्व 78 ते इसवी सन पूर्व नाही हो 78, पहिलं शतक आपण. कारण यांच्या कालावधीमध्ये 4थी धम्मपरिषद एक संपन्न झाली होती. कुठं? काश्मीरला. बरं का? काय बोलाल त्रसली झालेला. कनिष्काचा काळ 98 ते 106 इसवी सन. सम्राट शालिवाहनचा काळ इसवी सन 196. हर्षवर्धनाचा काळ इसवी सन 606 ते 647. भगवान बुद्धाचं परिनिर्वाण इसवी सन पूर्व 483. म्हणजेच भगवान बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर सम्राट चंद्रगुप्ताचा उदय झाला जवळजवळ 245 वर्षानं. मग ही आता एवढी जी काय मी कालावधी वाचला गेला, त्या काळामध्ये कोण होते? तर सगळे हे बौद्ध सम्राट होते. हे सगळे बौद्ध सम्राट होते. आणि विशेष म्हणजे याच्या अगोदरचे जे राजे होऊन गेले नागवंशीय राजे, जे 10 नागांचं राज्य आहे, ते 7 नागांचं राज्य, 10 नागांचं राज्य, 3 नागांचं राज्य, वेगवेगळे भाग आहेत त्याच्यामध्ये. ते नाग कसे झाले, त्याने फणी का दाखवली, त्याच्यावर 10चा आकडा त्या नागाच्या फणीवर का दाखवला, हा इथं देखील एक जुना पुराण आहे. मला काय म्हणायचं माहिती आहे का, या ठिकाणी जो तुम्ही आमच्या पराजयाचा इतिहास आमच्या माथी मारला गेला, आमच्या मेंदूवरती हॅमरिंग केली की प्रत्येक सण हे काय बौद्धाच्या महापुरुषांना, बौद्धांच्या सम्राटांना मारून ते काय साजरे केलेले नाहीत, हे मला सांगायचं इथं. त्यांचा उद्देश वेगळा असेल. मग त्यांनी जर बौद्ध सम्राटांची हत्या जर केली असेल, त्यांनी जर बौद्ध सम्राटांची हत्या करून जर प्रत्येक सण जर निर्माण केला असेल, अरे मग तुमचा सण कोणता रे बाबा? सगळे आपले महापुरुषाला मारून जर त्या वैदिकांना जर सण साजरे केला असेल तर तुम्हाला सण सुद्धा नाही एखादा? म्हणजे एवढे मोठे सम्राट झाले तुमचे बहुजनावं, एवढे मोठे सम्राट झाले. साधे सम्राट आहे का? आज साडी संख्या आहे का यांची? आज भारताच्या कोणाकोपऱ्यामध्ये जर पाहिलं तर तुम्हाला लेण्या दिसतील, विहार दिसतील, स्तंभ दिसतील, आलेख दिसतील. आता त्याचं परिवर्तन या लोकांनी जर साडी चोळी मेकअप करून
देवी वगैरे बनवली असेल बनवू द्या, आम्हाला त्याचं काय नाही. कारण आम्ही आमच्या भक्तिभावानं आमची मायादेवी म्हणूनच पूजत असतो, हे लक्षात घ्या. तर सांगायचा महत्वाचा मुद्दा आहे की बहुजनांचा हा जो पराभवाचा निगेटिव्हचा इतिहास तुमच्या आमच्या डोक्यामध्ये वैदिकाने लिहून ठेवलाय. म्हणून मी काल सांगितलं होतं, जो इतिहास घडलाय तो लिहिला नाही आणि जो घडला आहे तो लिहिला नाही. आणि म्हणून आमची ही जी मंडळी आहेत, बहुजनांची मंडळी, विद्वान मंडळी, हे नेहमी आम्हाला पराभवामध्ये ढकलतात आणि विशेषमध्ये पेशवाईपर्यंत लोण येऊन पोचतात. कारण काय तर भीमा कोरेगावचं जे युद्ध झालेलं आहे ते पेशवाईच्या खराटा आणि तोंडापुढे गाडगण, पाठीला खराटा बांधल्यासाठी आमचे महापुरुष त्या पेशव्यांबरोबर लढले गेले. आणि म्हणून आम्ही त्या रायनाक म्हणा असू द्या की आमचे जे नाक हा शब्द ज्याच्या नावापुढं आलेला आहे त्या कीर्तिस्तंभावर जवळजवळ असे 48-49 नावं आहेत. नुसते नाकाची नावं आहेत. नाक्याचा अर्थ नाग होतो. आणि मग ही मंडळी तिथं दारात तीर्थ पडली. आम्ही तिथं त्या गुलामीतून आम्ही मुक्त झालो. आमच्या पाठीचा खराटा गेला, तोंडाचं गाडगे गेलं. निगेटिव्ह इतिहास लिहा. आम्ही हो 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 काय आहे? अरे प्राचीन काळापासून जर आमच्या तोंडापुढं जर गाडगा असतं, पाठीमागे जर खराटा असता, तर आमचे वीर पुरुष लढले कसे असते? खराटन गाडगे सांभाळायचे का तलवार ढालता सांभाळायची? तुम्हीच सांगा. आता सांगा तुम्हीच. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये महाराण तलवारी गाजवल्याचा इतिहास लिहिताय तुम्ही. सगळे ही बौद्ध परंपरा असताना त्याचा इतिहास लिहिताय तुम्ही. मग हे इतका नामुष्कीचा इतिहास आमच्या माथी का मारला गेला? प्रत्येक सण हा बौद्ध महासम्राटाला, महापुरुषांना मारून निर्माण केला. हे निगेटिव्ह तुम्ही का पसरवता अशा पद्धतीनं? तर इतिहास असा घडला नाही बाबांनो. आणि म्हणून आज मला सांगायचंय, थोडंसं बळीराजावर येतो. हे मोबाईल टिकते का नाही काय की आता? हा पटकन येतो. 2 शब्द सांगतो, 2 शब्दातच. आता हे बघा, हे सगळं अभंग आहेत ना, या अभंगामध्ये बळीराजाचे भरपूर अभंग आहेत. आता वेळ अभाव तुम्हाला दाखवित नाही मी काहीच. तर बळीराजा हा कोण होता? इडापिडा टळू दे बळीचं राजे येऊ दे माझी माय भगीन आजही म्हणते. म्हणजे बळीराजा हा महान सम्राट होऊन गेला ना, गेला. हा बळीराजाचा इसवी सन पूर्व काल कोणता होता? तर तुम्हाला सांगतो, बृहदत्ताच्या अगोदर बळीराजाचं राज्य होतं इथं. हो. आणि बळीराजाला वामनानं 3 फूट जागा मागितली, 3 पावलं जागा मागितली. आणि त्या आमच्या बळीराजाचा घात झाला असं लिहिलंय कोणी? वैदिकानं. खरं कोणी म्हणलं? आम्ही. अरे वा शक्य आहे का असं म्हण? म्हणजे जे लिहिले नाही ते आमच्या माथी मारलं, जे घडलं नाही ते आमच्या माथी मारलं गेलं. आणि म्हणून बळीराजाचा एक वध केला असं त्यांनी आपलं पसरून दिलं. इतिहास तसा नाही. आम्ही बी काय संशोधन करतोय, आम्हालाही काय माहिती आहे की 1983 साली बुद्ध तत्वज्ञान आणि पाली या विषयात मी स्वतः MA झालो. MA 1983 साली. त्यावेळी तुमचं मोबाईल काय नव्हतं. 50 वर्ष धम्मकार्यासाठी, प्रचारार्थ कार्यासाठी हे व्याख्यान पुराणच देत आलेलो आहे. आणि या माझ्या सगळ्या संशोधनातून मी असा एक निष्कर्ष काढलेला आहे की बहुजन सम्राटांचा पराभव झालाच नाही. याच्या पाठीमागची भूमिका काय? मकर संक्रांत कशी आली, होळी कशी आली, पाडवा कसा आला, दिवाळी कशी आली? आमच्याही संस्कृतीचा काही भाग आहे ना, तो भागच आता आम्हाला शोधून काढायचा आहे. आणि म्हणून काय 45 किंवा 42 मिनिटं झाली. तर या आमच्या बळीराजा हा महान होता. हे कशावर नाही? अरे महान म्हणा, त्याचा इतिहास शोधून काढा. आणि आम्ही जर सांगत असेल तर त्याच्यात विश्वास ठेवा.
कशाला त्याच्या 3 पावलाची जमीन दान दिली? अरे आमच्या बळीराजानं वामनाला खतम केलं. तुम्ही काय म्हणता? तुम्ही काय लिहिले? तुम्ही काय पुराणात लिहिले? वामनानं बळीराजाला खतम केलं. आमचा इतिहास तसा नाही, आमच्या संशोधनातून तसं येणार नाही. आणि प्रत्येक गोष्टीवर मी आता असे बोलणार आहे. पण ते हा निगेटिव्ह विचार तुम्ही का पसरवताय? कशासाठी पसरवता हो? 2 मिनिटं. मला सांगा, ते आमचे फुले, महात्मा ज्योतिराव फुले यांच्या ब्राह्मणाचे कसब या ग्रंथाच्या भागामध्ये काही ठिकाणी मला असं आढळून आलं. याचा अर्थ मी महात्मा फुलेंच्या ग्रंथाला नाकारतो असं नव्हे. काही सत्य देखील महात्मा फुलेंनी तुम्हाला आम्हाला सांगितलेलं आहे. म्हणून महात्मा फुल्यांचाच आधार घेऊन आळ साळुंके सरांसारखी विद्वान मंडळी या विषयामध्ये संशोधन करत आहेत. त्यांच्या संशोधनातून बरंचसं काही आपलं मिळणार आहे, सापडणार आहे. पण तो आळ साळुंके सरांनी फक्त 2 शब्द बोलले तर त्याचाही अभ्यास करत असतानाच त्यांच्या पूर्ण वाङ्मयाचा अभ्यास करा. महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या अभ्यासाचा वाङ्मयाचा देखील अभ्यास करावा. जी बोलायला लागली आता तर असू द्या. 1-2 मिनिटं होत असतं मला बरं का. आतनं उचक आली म्हणजे हृदय करायचं आहे ना 2 झटके मला. तर सांगायचे का, बळीराजा एक आता थोडं निगेटिव्ह सांगतो तुम्हाला. बळीराजाचा दरबार मोठा भरला. तिथं मग हे वामन पंडित आले. वामनराव आले. वामनानं जागा मागितली. बळीराजानं द्यायचं ठरवलं. विश्वामित्र आडवे आले. जे काही दानाचं पाणी द्यायचं असतं त्या झारीमध्ये जाऊन बसले. पाणी खाली काही येऊन आलं नाही म्हणून बळीराजानं गवताची काडी त्या तोटीत घातली. त्या तोटीमध्ये नेमका डोळा आला होता विश्वामित्राचा. मग त्यांचा डोळा फुटला. हे यांचं लिखाण. आणि अशा पद्धतीनं बळीराजानं वामनाला आपलं सगळं हे देऊन टाकलं, राज्य देऊन टाकलं. जसं की हरिश्चंद्राची कथा सांगितली जाते, हरिश्चंद्र तारामतीची कथा सांगितली जाते ना की ती काशीची सुद्धा. अशाच पद्धतीचं तेही निगेटिव्हच आहे. पण त्या बळीराजानं दान दिलेली पहिलं पाऊल कुठं टाकलं तर म्हणजे पृथ्वीवर टाकलं. आता ह्याच्यातला भाग वेगळाच आहे. पृथ्वी याचा अर्थ जग जिंकणे होतोय. दुसरं का पाऊल कुठं ठेवलं तर म्हणजे स्वर्गात, आकाशात, म्हणजे स्वर्गलोक ही त्यानं पादांक्रांत केला. अहो लय निगेटिव्ह मस्त आहे ह्याच्यामध्ये. दुसरा पहिला पाऊल जमिनीवर, दुसरा पाव आकाशात. ह्याची लांबी रुंदी मोजा, त्या मोजण्याच्या भानगडीत पडतच नाही. वेगळं सांगतो. तिसरा पाऊल कुठं ठेवला म्हटल्यानंतर बळीराजा त्यावेळी कुठं उभा होता बाबा. पहिल्या पावला तर जमीन घेतली, दुसऱ्या पावलामध्ये स्वर्गात राज्य घेतलं. त्यावेळी बळीराजा कुठं होता? बळीराजाच्या मस्तकावर पाय ठेवण्यासाठी, दुसऱ्या पायावर दाब देण्यासाठी पहिला पाय उचलावा लागतो. तो कुठं उचलला, कसा उचलला? फार बारकाईचा आहे हो इतिहास. अशा इतिहासाला कलाटणी द्या आणि सत्य शोधून काढा. तुम्ही काय म्हणता? ज्या धनुष्य बाणाला सीता घोडा म्हणून खेळत होती, म्हणजे किती वजन असेल त्या बाणाचं? एक 5-7 किलो असेल, 7-8 किलो. लहान सीता तोच बाण रावणाला उचलला नाही, दोरी लावता आली नाही. तो बाण छातीवर कोसळून पडला. तो बाण कोणाचा होता तर परशुरामाचा होता. अहो लई त्याच विचित्र आहे. काय 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 कोण कशात घुसते आणि कोण कशात घुसते काय बघायचं नसतं. हे फक्त बौद्ध संस्कृतीला बौद्ध संस्कृती मुळापासूनच उपटून काढण्यासाठी अशा पद्धतीचं लिखाण केलं. तेच लिखाण आम्हीच्या मेंदूवर हॅमरिंग केलं आणि हॅमरिंग करून काय केलं, आम्हालाही आमच्या खऱ्या इतिहासापासून मुकवलं. हा त्याच्या पाठीमागचा भाग आहे.
संपलं, टाइम संपला. जय भीम जय भीम. उद्या भरपूर बोलन. जय भीम जय भीम. आणि उद्या मूळ विषयालाच हात घालतो. ह्या पोराची जी कमेंट्स आहे त्या कमेंट्सला मला उत्तर देणं भाग आहे. आणि म्हणून त्या पोराचं काय मिलिंद कोकरे तो आजही कमेंट कर बाबा. कारण बौद्धांचा दीपोत्सव कसा आहे ते मला सांगायचं आहे. जय भीम जय भीम जय भीम.